नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला पवार मराठी फिल्ममध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि स्वागत आहे. वाजल्यात 10 आता जस्ट आलेले गाडी वगैरे सगळं पुसून झालं. आता जस्ट चालू करणार, बघूया काय होते काय नाही. आय होप कालचे किती काढले? 2. अरे बापरे, 2 काढत काय होणार धंदा. ठीक आहे, बघूया काय होते काय नाही. लाल कांडी आली की जर 12च्या आत झाली, 12च्या आत आता काय तो तसं काय लगेच एवढं होणार आहे. पण बघा काय होते काय. जर ऑर्डर चांगले पडले तर सीएनजी भरूया. आणि जर हे 2च कांडे जर संध्याकाळपर्यंत राहिले, मला नाही वाटत राहील. मला असं वाटतंय की भरलं जाईल सीएनजी दुपारी वगैरे 2-3 वाजता. जर चांगले ऑर्डर पडले तर संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत करूया. आणि एवढं उशिरा काय होते तर आता रोजची सवय झाली उशिरा यायची आणि त्यात थंडी. चला मग, असं चांगलं दिसतं ना बॅकग्राऊंडला. तर मित्रांनो, आता ऐकलं बाहेर एक किस्सा म्हणण्यापेक्षा एक कस्टमर होतं, पॅसेंजर, जे की बेवडा होता. फुल मला पिळत होता नाही का. म्हणला मी असं आहे तसं आहे, मला पैसे लय भेटत्यात, मी 3.5 कोटीचा मालकीच्या गावाला 4 एकर जमीन आहे, हे ते निस्ता मोकार चावत होता. लय चावत होता. इतका वेळ, अर्धा तासाचा रस्ता होता. मला असं वाटलं कधी हात जातोय नाही का, रिक्षातनं कधी उतरतं कधी आला ड्रॉप करतं. असं झालं, इरिटेट करत होता खूप. तो काय असं चुकीचं नव्हतं बोलत, फक्त स्वतःच्या बड्या मारत होता की माझ्याकडं 2 फ्लॅट आहेत, गावाला 4 एकर जमीन आहे आणि कामाला जातोय तो. कुठल्या कामाला जातो काय आपल्याला काही देणे नाही, पण तो कामाला जातोय म्हणतो मला 1200 रुपये पर डे. एवढा लाखो करोडाचा मालक असलेला 1200 रुपयाच्या पर डे काय कामाला जातोय. म्हणलं असंच हाऊस आहे म्हणून. तर म्हटलं जा बा, काय बोलणार. मग परत त्याने मला एक हे दिलं, मला खोकला होता. तो म्हणला मला सिगरेट प्यायची, थांबवलं. म्हणलं तुला काय घेऊ का. म्हणलं नाही, म्हणलं मी काही घेत नाही. म्हणलं का. म्हणलं खोकलाय. म्हणलं ही गोळी खा म्हणले. त्याने गोळी दिली मला. आय डोंट नो खोकल्याचीच आहे का कशाची. एक्सपायर ऑगस्ट मॅन्युफॅक्चरिंग ना, अच्छा एक्सपायर 27 मध्ये आहे. गोळी तर चालू आहे पण माहित नाही नक्की कशाची. तो म्हणला असेल खोकल्याची गोळी आहे ते. पण असं कोणी काही दिलं तरी घ्यायचं नाही. आपण त्याच्या आता मान राखला म्हणून घेतलाय, पण काय वापरणार नाही ती गोळी. आपल्याला खोकल्या आपण मेडिसिन मध्ये जाऊ आणि तिकडनं घेऊ. आपण लोकांच्या गोळ्या वापरायला एवढे वाईट दिवस नाही आले आपले. आपण चांगलं कमवतोय. पण लय इरिटेटेड कस्टमर होता. आणि परत इतक्या वेळ पकवला म्हणलं. अजून इतकं पकवलेलं ना, काय सांगू तुम्हाला. अशा गोष्टी बोलायला जे काही सांगू शकत नाही. समजून घ्या काय लेवलचं त्यांनी पकवलंय. म्हणला सगळ्या देश फिरलं. म्हणला मोदी सरांबरोबर माझा फोटो आहे, अक्षय सरांबरोबर माझा फोटो आहे, योगी सरांबरोबर माझा फोटो आहे, मी कराटे चॅम्पियन आहे, हे ते, मी ड्रिंक करतो, मी हे करतो ते करतो. समजून घ्या काय बोलला असं तो. लय काय बडबड करत होता. आणि म्हणलं इतके वेळ तुमच्याशी बोलून मी तुम्हाला एक रेसिपी दिली का. म्हटलं नाही दादा नाही दिली. माझा स्वभाव तसा आहे म्हटलं नाही का. मी कोणाला काय बोलतच नाही. काय माहिती काय होतंय काय मला कळत नाही. मला पोरगीच भेटत नाही लग्नाला. मला एका मुलीने धोका दिला हे ते. अरे म्हटलं हे येड म्हणते. मी आपलं घेतोय पटपट. त्याला म्हणलं पहिलेच ओलाने बुक केलं तर म्हणलं मीटरने झाले 164 का काय दाखवते ओला. मीटरने आलं 200 रुपये झाले. मग त्याला सोडलं. जाताना भाऊ थँक्यू म्हणला. चला आता जाऊ का. चाललोय म्हणलं मी कामाला. जर मला इथलं लोकेशन आवडलं, काम जे नीट असेल तर ठीक आहे, नाही तर म्हणलं तुला परत फोन करतो, तू बाहेरच थांब आणि मी तुला फोन केला होते. बरं फोन जाते त्याबरोबर पाकावला. 200चा धंदा कमी झाला तरी चालत भाऊ. तुझ्यासारखे पकडू कस्टमर नको मला. इरिटेट करून ठेवले इतक्या वेळ झालं. पक याचं ना असं बी बोलतो मला. हे झाडं बघ किती सुंदर आहेत, हे गाडी बघ, तो माणूस बघ येतोय, त्याच्या डोक्यात काय विचार चालला असेल, हा जाणारा माणूस बघ त्याच्या डोक्यात काय विचार चालला असेल. अरे आपल्याला काय करायचं लोकांच्या डोक्यात काय चाललंय काय नाही. माझ्या डोक्यात काय चाललंय ते बघ की. माझ्या डोक्यात हे चाललंय की तुला कधी उतरवतो मी. माझ्या डोक्यात हे चाललंय की नुसतं मला मोजकं बोलणारे लोक आवडतात. कामाचं म्हणजे नाही का, इम्पॉर्टंट महत्वाचं बोल. असं पकवापकी नको. पकवापकी बी एक लिमिट असते. तो हद पार करतोय पाहिजे. मग तो 3.5 कोटीचा मालक आहे. सगळं प्रॉपर्टी विकली तर म्हणलं कोरेगाव पार्क मध्ये मोठा बंगला नाही का घेणार. माझ्याकडे पैसे म्हणून लोक माझ्याकडे येतात. म्हणलं ते ठीक आहे, पैसे असतात त्यामुळे लोक एकमेकाला चिकटतात, जॉईन होतात. पैसे नसले कोण बघत नाही, हे गोष्ट बरोबर आहे. पण पुढचं बोलते रे, हे बिल्डिंग बघ किती सुंदर आहे, हे सौंदर्य बघ कसलं आहे.
असेल तुला दिसत असेल सुंदर, मला ते सुंदर नाही दिसत. मला हे दिसते की त्याच्यातला जो कस्टमर आहे तो कधी बाहेर गेला आणि कधी मला म्हणेल चल स्वारगेटला, चल कात्रजला, चल तिकडे कुठं लांब मीटर टाकून. मी हा विचार करतो, तू तुझ्या हिशोबाने बरोबर आहे, तू टाकून येस त्यामुळं. आणि तो ड्युटीवर चाललाय. ते कुठले लोक आहेत काय माहिती, पेतात तुम्ही तुमच्या पैशाने पे, काय प्रॉब्लेम नाही. आणि असं हे बी म्हणलं मला की मला न पेणारे लोक आवडत नाही. मला म्हणला तू नाही पेतात मग तू आवडत नाही. म्हणला मला आवडत नाही आवडत, तुला काय करायचंय, काही काही बडबड करतात दिसतं येड्यागत. आणि म्हणला हे मला हे कळत नाही की हे पेनार लोकांना लोक काम कसे देतात. असल्या लोकांना काम नाही दिलं पाहिजे. जेव्हा यांना काम नाही भेटत तेव्हा यांना कळेल कसं काय. आणि ड्युटीवर चाललाय आणि पिऊन चाललाय, कसली ड्युटी करतोय तू, मला हे कळ नाही. बेवडा नंबर 1 भेटला आज मला, बेवडा नंबर 1. मला हसायला येते, त्याच्यावर राग बी येत होता. म्हटलं असल्या बडे टाकत होतं ना भाई, लय खतरनाक. असल्या फालतू माणसावर मी 5 मिनिटं बडबड करत बसलोय, काय बोलावं आता. चला, तसं तो त्याच्या माइंड मध्ये ज्या आता दारू पिला माणूस साजी काही बडबडतो, पण खतरनाक माणूस होता. परत भेटू नको म्हणलं भाऊ, म्हणतले म्हणत जाताना, भाऊ जाऊ का, करतो बरं का तुला, बाहेर थांबतो. बरं ठीक आहे. आता वाजलेत बघा किती, 12:01 झालं. तर आपण आता धायरीमध्ये आहोत आणि टोटल आतापर्यंत 500 रुपये झालेत, जे की खूप चांगलं काम झालं आपलं आतापर्यंत. तर बघूया पुढचे 500 कसे काय. आणि एकच कांडी राहिली बघवी, आता ती कांडी संपत 500 होऊन जाईल. पण 12 नंतर ऑर्डर पडणं हे जरा कठीण दिसतंय, पण काय हरकत नाही, जी पडेल ती ऑर्डर घ्यायची आणि 500 करून CNG करून घरी जायचं. आता 500 करायला बघा, 2 आता जेवायला 12:30-1 वाजते, 1 नंतर 2, 3, 4, 5 तरी वाजून 500 करायला म्हणजे 1000 रुपये करायला. नंतर मग CNG भरून 4-5 वाजणार, हे असा अंदाज आहे. आता बघू काय होते, कारण मला माहित नाही. लेट्स सी व्हॉट हॅपन. मला हसायचं त्या माणसाचं आठवण यायला, येडा खतरनाक माणूस. आता मी विक्सच्या गोळ्या घेतल्या, त्याला म्हटलं मी विक्स घेतले, नाही म्हटलं विक्सनी काय होते, हे गोळी खा. पहिलं म्हणला मला बी खोकलाय, एकच घे तू, बाकीचे ते मला. नंतर म्हणला भाऊ ठेव तुलाच म्हणला, पण मला नको आहे त्याच्या गोळ्या, नाही तर मेडिकलमध्ये जाणार आहे. आणि आत्ता नाही, संध्याकाळी खायला आहे, कारण आता गाडीवर कसं आहे, एखाद्या वेळेस काही गोळ्या स्ट्रॉंग असतात, धुंदी होऊ शकते, झोप येऊ शकते. त्यामुळं दुपारच्या गोळ्या खाणं अवॉइड करा जर तुम्ही आजारी असाल तर. आणि जर तुम्ही जॉबवर असाल तर, काम काही असेल तुमचं, आणि जर तुम्ही घरी असाल तर मग खावा. मी तर म्हणतो तुम्हाला जर असं काही ताप, सर्दी खोकला असेल तर 1-2 दिवस सुट्टे घ्या, कारण आपल्यामुळे लोकांना त्रास होऊ नये, लोकांना बी आजार होऊ नये. तर 2 दिवस सुट्टी घ्या आणि घरी राहून काम करा. मला नॉर्मली एवढा नाही, आता किती वेळ झालं बडबडतोय मी, खोकला आला का नाही, नॉर्मली फक्त खसखस होते दिवसात, त्यामुळे विक्स घेतलेत, होईल आज नाही तर उद्या. त्यात वातावरण तसं, त्यामुळे सगळ्यांचं सगळीकडे तेच चालू आहे, त्यामुळे काही विषय नाही आहे. तर चला जेवूया आणि बघूया जेवणानंतर. आता एक मला वाटतं एंडलेस टेक घेईल मी, जेवणानंतर किती रुपये होतं किती नाही हे बघायचं. आजचं मला वाटतं टायटल हेच ठेवलं पाहिजे, बेवडा नंबर 1. चला, ऑर्डर मारत आहोत आपण PCMCला. बराच वेळ ऑर्डर पडत नव्हते, पण हाताला नव्हती लागत. मग एक कस्टमर स्वतःहून चालून आलं आणि मला चलो PCMC, म्हणजे चला. तर त्यांना आता जस्ट सोडले तर लाल कांडी झाली म्हणलं. आणि गोव्याला बघितलं CNG पंप तिथे जवळच आहे, आता पंपावरच आहे, तर म्हणलं CNG भरून घ्यावं. मीटरवर आणले कस्टमरला आणि त्यांचे मीटरला झालं ते 480 रुपये, जे की खूप चांगली गोष्ट आहे. एवढा मोठा कस्टमर बऱ्याच दिवसांनी भेटले, म्हणजे 400-500 वाले कस्टमर भेटले म्हणजे. पण आता बरं वाटतंय जेव्हा 500 रुपये दिले, त्यांनी 20 रुपये रिटर्न दिले. पण रिटर्न कसं जायचं होतं ह्याचं डॉक्टरला टेन्शन आहे. वाजल्या 2:47 साहजिक आहे, आता घराकडेच ऑर्डर बघायची, कारण इकडनं कुठं लांब गेला परत जर 54 किलोमीटर लांब यायला लागलं त्याची भीती वाटते मला. पडेल मला, चिखली चाकण पर तिकडे नाही, पण तिकडनं रिटर्न नाही पडले की वैताग येईल. तर मग बघू आता काय होते काय नाही. पण घराकडेचीच ऑर्डर बघणार आहे मी. आणि इथनं जर घराकडे ऑर्डर पडली की 500 रुपये कुठं नाही गेले भाऊ. मी ही जी ऑर्डर होती ती डायरीतनं पिक केली ती. तर बघू आता काय होते काय नाही. हा बघा CNG पंपला जास्त नाही, पिक्चर कमीच आहेत, लागल 5-10 मिनिटात नंबर लागल. बघू काय होते काय नाही. चला, आताशी खोकला आलं. 5:03 झालेत आणि आपण आता आपल्या एरियात आलेलो आहोत, बालाजीनगरच्या नियरबाय, महेश सोसायटीच्या नियरबाय. तर जिथे CNG भरलं तिथनं बाहेर निघले आपल्याला, मला वाटतं त्याच्यानंतर टेक्नसन घेतला. एवढ्या वेळात काय झालं, आठवण्याचा प्रयत्न करतो.
CNG भरल्या बाहेर निघालो आणि तिथनं एक जण भेटला नाशिक फाटाला. ॲक्च्युली ती उबरची ऑर्डर होती पण ती माझ्या हाताला लागली नाही. आणि काय योगायोगन नशीब म्हणायचं की त्या कस्टमरने मला हात दाखवला. तर मला कसं माहीत ना त्याला जायचं का नाही. मी त्याला क्रॉस करून गेलो, हात दाखवला, मला क्रॉस करून दिला, तरी मी त्याने आवाज दिला. मला वाटलं त्याला सरळ जायचं असं, मला तिकडे जायचं ना, तरी बी त्याने मला आवाज दिला. मग म्हटलं ठीक आहे थांबू बघू म्हटलं कुठं जायचं कुठं नाही. आणि तो व्यक्ती मला नाशिक फाटा म्हटलं चला देव पावला. 150 रुपये त्याला नाशिक फाटाला सोडलं, जे की 10 किलोमीटरचं डिस्टन्स होतं. मीटरने बघायला तर 170 होतं. पण ठीक आहे, आता त्याला बोललं बी 170, तो नाही म्हणाला. म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही, 20 रुपये कमी तर कमी नाही. काही भेटण्यापेक्षा जे भेटते ते का सोडायचं नाही का. 150 रुपये तर 150 रुपये मला वाटतं ते परवडली खूप ऑर्डर. कारण MT रोड होता, मला माहिती आहे PCMCला बरेच ठिकाणी असं असतं की MT रोड असतात. आणि मी अंडर ब्रिज गेलो त्यामुळं परवडलं आपल्याला ती ऑर्डर. त्यांना सोडलं की तिथनं मग मी वाकडेवाडी स्टँडपर्यंत आलो, पर्यंत मला कोण भेटलेलं नाही. तिथनं मग एक जण भेटला मला रस्ता पेठला सोडायला. 100 रुपयांनी जरा तिथं सोडला मी. तिथनं मग रस्ता पेठवरनं स्वारगेटपर्यंत मला वाटतं मी MT आलो असेल. स्वारगेटला एक जण भेटला, स्वारगेटच्या पुढं आलो तो. आणि त्यांनी लोकेशन लक्ष्मीनारायण चौकातला टाकलेलं आणि बोलत होता 7 लव चौकात. त्याला म्हटलेलं आहे फिरून यायला लागेल आणि तिकडनं इकडे यायला लागेल, त्याची वेगळे लागेल. मग इकडनं 7 लव चौकात जायचे 2.5 का 3 किलोमीटर होतं. ते 50 रुपये घेतले. आणि जे रॅपिडोचा कस्टमर होता, जे रॅपिडोला दाखल ते मिळून मला वाटतं 170 रुपये काहीतरी झालं, जे की खूपच चांगलं आहे माझ्यासाठी. 50 मायनस केले ते त्याला काय दाखवत असेल ते आता 126 का 130 समजून घ्या. 170 ना 120 170 बरोबर 120 रुपये दाखवते. जे की त्याला हे बी म्हटलं की दादा तुला कसं परवडेल, मी इतक्या असं 2.5-3 किलोमीटर लांब येऊन तुला पिकअप करणार, मलाही परवडणार नाही. ते तुला 50 रुपये एक्स्ट्रा चार्जेस लागेल. कारण 3 किलोमीटर तुझ्यापर्यंत यायला मला हे लागते. आणि समज जर तिकडून रॅपिडोमध्ये जर धरलं नाही तर त्याचे 50 वेगळे लागतील. कारण 3 किलोमीटर येतो, 3 किलोमीटर जातो आहे आणि तिकडनं परत तुला सोडायचं कुठं येतं महेश सोसायटी चौकात. म्हटलं लय फिरायला लागते. म्हटलं मग मीटरप्रमाणे 70 रुपयाने काय होईल ते द्यायला लागेल. चालेल ठीक आहे म्हटलं. आणि फक्त पिकअपचे 50 घेतले त्या एकूण. ड्रॉपला तर ऑलरेडी त्यात अपडेट झाले, जे की खूप चांगली गोष्ट आहे. रॅपिडोची चांगली गोष्ट आहे जी की ते लांब जरी गेले तरी अपडेट करतात, पण ओलावाले अपडेट करत नाही. त्यामुळं ओलाचं मार्केट डाऊन आहे. आणि रॅपिडोचं प्लस पॉईंट अजून हा एक आहे की काय डायमंड देतात. त्यामुळं लोक अशी एन्जॉय करत आहे. डायमंड भेटलं त्यामुळे मला वाटतं सकाळपासून 2 डायमंड कमावलं. तिथं मी धरत नाही बरं का, तिथं मी धरत नाही. कारण ते किती 2 येऊ 4 येऊ 5 येऊ 6 येऊ ते वॉलेटमध्ये जातात आणि ॲप मेंटेनन्सला निघून जातात ते पैसे. रोज 20 रुपये देणं असतं आम्हाला ॲपला, फुकट नाही आहे भाव. सगळं पैशावर खेळ. तर बेसिकली बघायला गेलं तर आत्तापर्यंत टोटल आपले 1400च्या आसपास झालेत. 1370 का 80 रुपये काहीतरी, ठीक आहे. 1400 रुपये इकडे तिकडं. आता इथनं एखादं भेटलं तर भेटलं नाही तर नाही, काय विषय नाही. त्यामुळं आजचा हा ब्लॉग आपण इथंच संपूया आणि भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज खूप चांगला व्यवसाय झाला बघायला गेलं तर, जी की माझी अपेक्षा नव्हती. माझी अपेक्षा फक्त 1000 रुपयाची होती आणि आपले 400 रुपये जास्त झाले ते CNGमध्येच गेले माझं. पण ठीक आहे, नॉट बॅड. टुडेज जॉब गुड. आता उद्या बी असंच काम करूया आणि चला जाऊया घराकडे. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री, बाय.